नमस्कार, मी आरती सावंत अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आजची रेसिपी खास अशी आहे ती म्हणजे आपली आजी, मावशी, आत्या, पणजी या सगळ्या जण त्यांच्या टायमाला चपातीचा वेगळा असा नाश्ता बनवतात, ते म्हणजे फोडणीची चपाती। तर माझ्याकडे चपात्या उरलेल्या नाही आहेत, पण माझ्याकडे कणिक उरलेला आहे। त्याचं मी आज तुम्हाला झटपट अशी फोडणीची चपाती कशी करायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे। पोटभरीचा असा नाश्ताही सुद्धा होणार आहे आणि सगळ्यांनाच आवडीचा असा हा नाश्ता आहे, ते म्हणजे फोडणीची चपाती। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, ब्लेस यू, थँक्यू। आता मी तुम्हाला साहित्य सांगते, अगदी आपल्या रोजच्या वापरण्यातले साहित्य आहे ते तुम्हाला मी दाखवते। कढीपत्ता आहे, एक मोठा कांदा बारीक चिरलेला आहे मध्यम असा, कोथिंबीर घेतलेली आहे, मिरची आहे आणि एक टोमॅटो बारीक चिरलेला आहे। कणकेचे 4 गोळे केलेले आहेत। आता मी चपाती लाटून घेणार आहे। आणि गव्हाच्या पिठामध्ये डिप केलेला आहे। नॉर्मली आपण चपाती बनवतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। थोडंसं पीठ लावते आणि चपाती लाटून घेते। गोल अशी चपाती लाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, आता ही चपाती मी तव्यावर शेकून घेते। आता चपातीचा तवा गरम झालेला आहे। पहिली चपाती घालत असताना तव्याला चांगलं तेल लावा, पुसून घ्या, त्यामुळे आपली चपाती चिकटणार नाही। आणि लाटलेली चपाती आपल्याला घालायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची आहे। आता आपण चपाती पलटून घेऊया। आता खालची बाजू सुद्धा चपातीची शेकून घेऊया। आता हे बघा, चपाती शेकलेली आहे खालची बाजू। आपण कॉटनच्या कपड्याने आपण चपाती कडेकडेने चांगली शेकून घेऊया आणि पलटून घेऊया। हे बघा, आणि साइडने सुद्धा सेम त्याच प्रकारे आपल्याला शेकून घ्यायची आहे। आता गॅसची फ्लेम स्लो करते आणि तेल लावून घेते। दोन्ही साइडला तेल लावलेलं आहे चपातीला। अशा प्रकारे आपण चपात्या अशा शेकून घ्यायच्या आहेत। तर सर्व चपात्या शेकून घेतलेल्या आहेत। आपली चपाती रेडी झालेली आहे। पूर्णपणे थंड करून घेऊया चपाती आणि मग आपण कट करून घेऊया। हे बघा, आता चपात्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत। आता आपल्याला चपाती घेतलेल्या आहेत, हे 2 घेतलेल्या आहेत सुरुवातीला, आणि आपल्याला हे फोल्ड करायच्या आहेत अगदी या प्रकारे फोल्ड केलेले आहेत। आणि त्याचे 2 भाग करते आणि आपल्या हवा त्या आकाराने आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत अगदी या प्रकारे। सगळ्या चपात्या आपण सुरीने कट केलेल्या अगदी नूडल्स सारख्या कट झालेल्या आहेत आणि हाताने असे आपल्याला मोकळे करायचे आहेत, त्यामुळे सगळे लेयर्स सुटलेले आहेत। आता आपला पोटभरीचा असा हा नाश्ता बनणार आहे। आता आपण कढई गरम करत ठेवूया। आता मी तेल घालत आहे आणि तेल चांगलं गरम होऊ दे। 2 ते 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। एक छोटा चमचा राई घालत आहे।
राई चांगली तडतडलेली आहे. एक छोटा चमचा जिरं चांगलं फुलू दे. गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे. कढीपत्ता घालत आहे. एक हिरवी मिरची आपण तेलामध्ये परतून घेऊया. कांदा घालत आहे. कांदा आपण चांगला भाजून घेऊया. हलकासा लालसर असा आपण भाजून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम स्लो करत आहे. टोमॅटो घालत आहे. टोमॅटो सुद्धा आपण कांद्याबरोबर परतून घेऊया. कांदा टोमॅटो चांगला परतून घेतलेला आहे. आता मसाले घालणार आहोत, तर गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच करायची आहे. आता बेसिक मसाले घालायचे आहेत. जे काही घरातला मसाला आहे तो आपल्याला घालायचा आहे. तर अर्धा चमचा मालवणी मसाला घालत आहे. थोडंसं लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. आता गॅसची फ्लेम वाढवलेली आहे आणि मसाले कांदे टोमॅटो बरोबर चांगले परतून घेऊया. मसाले चांगले परतून घेतलेले आहे. आता गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आणि जी भाजलेली चपाती त्याचे आपण कट केलेले अगदी असे मोकळे केलेले आहेत आणि हे सगळे कढईमध्ये मी घालत आहे. आता मी चमच्याने असे मिक्स करून घेते. त्यामुळे मसाला आणि हे छानपैकी मिक्स होईल, चपातीला लागेल. आणि आपण वरून कोथिंबीर घालूया. आपली तयार झाली फोडणीची चपाती. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे. आणि परत चमच्याने मी मिक्स करत आहे. 2 चमचे घेतले, त्यामुळे सगळा मसाला चपातीला लागेल. आपली तयार झाली ही झटपट अशी फोडणीची चपाती. तर गरमागरम आपले फोडणीची चपाती आपण सर्व करून घेऊया. अगदी सोपी पद्धत आहे. आपल्या घरच्या साहित्यामध्ये बनवलेले आहे. तर नक्की ट्राय करा. जुन्या आठवणी ताज्या होतील. आपल्या आजी, आई, मावशी, आत्या अशा करायच्या फोडणीची चपाती. तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटद्वारे नक्की सांगा. वरून थोडंसं लिंबाचा रस एकदम नावाला आणि थोडीशी कोथिंबीर. फोडणीची चपाती आपली तयार झालेली आहे. झटपट अशी होणारी आहे. उरलेल्या कणकेची चपाती बनवून आणि घरातल्या साहित्यामधले मसाले, कांदा टोमॅटो हे आपल्या घरच्या घरी असतातच. त्याचा हा पोटभरीचा नाश्ता म्हणजे फोडणीची चपाती अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. आपल्या आजीची आठवण, आत्या, आई, आजी, पणजी यांची आठवण म्हणून आज तुम्हाला मी रेसिपी शेअर केलेली आहे. तर नक्की ट्राय करा ही फोडणीची चपाती. टेस्ट करना तो बनता है, तर नक्की बनवा. खरंच खूप छान बनले आहे. वरून लिंबाचा रस खाल्ल्यामुळे छानपैकी चव लागलेली आहे. आणि बेसिक मसाले आपल्या आहेत घरीतच, ते घातल्यामुळे एक छान अशी चव लागलेली आहे. तर फोडणीची चपाती नक्की ट्राय करा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आता मी एन्जॉय करते ही चपाती, फोडणीची चपाती.